पूजा बरीच का तू? कशी तुझी तब्येत? त्यामुळे मग थांबली का? नाही होते ना आता व्यवस्थित आहे ना? आणि तुला आम्ही दिलेल्या गोळ्या कॅल्शियम आहे घेते का वेळेवर? आणि तुला येणे टायमिंग आम्ही सांगितलं होतं रक्ताच्या चाचण्या करून केले का? आणि सोनोग्राफी पण केली का? आणि आहार वेळेवर घेते का तू? किती वेळा घेते आहार दिवसातून? 3 वेळा घेते का? बरोबर आपल्या येणं ताई देते हां. बरी आहे का तुझं तू? तुला आहाराबद्दल तू काय घेते आहार सकसयुक्त आहार का? हो बरी. तू काय जेवण करते पूजा, मला सांगशील का? जेवणामध्ये हां, जेवणामध्ये तू काय घेते? कारण तू आता हे बघ, तू 2 जीवाशी आता तू एकटी नाही आहे, त्यामुळं तुला स्वतःची काळजी घेऊन प्लस तुझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाची सुद्धा तुला तितकीच काळजी घ्यायची आहे. त्याकरता तुला डबल जेवावं लागेल. एकदा जेवून तुझं पोट भरेल का? एकदा जेवल्यावर फक्त तुझं पोट भरेल, तुझ्या बाळाचं भरेल का? नाही. मग तुला त्यासाठी डबल आहार घेणं गरजेचं आहे. मग तुझ्या आहारामध्ये तू काय काय समावेश करते, मला सांगशील का थोडं? समावेश करते काय काय घेते? काय काय जेवण करते तू, म्हणजे तू मला सांग, म्हणजे मी तुला मग काही पॉईंट्स मी तुला सांगेल. म्हणजे असं दररोज हां, रोजच्या जेवणामध्ये तू काय काय आहार घेते मला सांग ना. रोजच्या जेवणामध्ये डाळ भात पोळी. मग तू आज डाळ भात केलाय का? हो. बरं, तुला डाळ भातांमधून काय काय पोषक तत्वे भेटतात, काय विटामिन्स प्रथिने काही तुला माहिती आहे का त्याच्याबद्दल? त्याच्याबद्दल बरं, आता हे बघ, तू डाळ भात घेते हां, तर डाळीतनं तुला प्रोटीन भेटतात. प्रोटीन म्हणजे प्रथिने भेटतात, कर्बोदके भेटतात. आणि त्याच्यानंतर पोळी आता पोळीमध्ये आपल्याला कर्बोदके भेटतात. प्लस गव्हामुळे रक्तातील साखर पण नियंत्रणात राहते. भातामुळे देखील शरीरातली साखर रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहते. प्लस तू मोड आलेले जर कडधान्य घेशील तर ते तुला अधिकच चांगलं आहे. आता तू उसळ बनवलेली आज उसळ बनवलेली आहे, तर ती उसळ आहे ना जास्त तू शिजवायची नाही. शक्यतो आहे ना, तू जर मोड आलेली कच्ची जर खाल्ली ना तर अधिकच उत्तम होईल तुला. त्यासाठी जे तुला अधिक कर्बोदके प्रथिने वगैरे पाहिजेत ते तुला अधिक प्रमाणात भेटतील. उसळ जर केली तू तर जास्त शिजवायची नाही, ती थोडीशी अर्धी कच्ची ठेवायची. आणि डाळ भात हे सगळं तर घेणंच आहे तुला, पण त्यासोबत तू आता तुझं रक्त जर कमी असेल तर तुला त्यासोबत रक्त वाढवायचं. आमच्या गोळ्या औषध घेते का नाही तुम्ही दिलेल्या गोळ्या, रक्तवाढीची गोळी, कॅल्शियमची गोळी. त्यासोबत तुला अजून बाहेरचं फ्रूट पण खायचे आपले. फ्रूटमध्ये तू काय खाते? फ्रूटमध्ये ॲपल वगैरे खायचं, आणि त्यात बीट घ्यायचा, बीटचा ज्यूस घ्यायचा, जेणेकरून तुझं रक्त वाढेल त्याच्याने. बीटाने पण नाही ना, पपई खायची नाही आहे. या रक्तवाढीच्या गोळ्या या वेळेवर घेत जा. आणि ही कॅल्शियमची पावडर आमच्याकडून आणि आमच्या आरोग्य विभागाकडून ही तुला छोटीशी भेट.